प्रवाशांच्या दिमतीला आरवी आग्राच्या ताफ्यात 5 लाल परी दाखल. बसेस उपलब्ध केल्याने प्रशासनाने मानले सुमित भाऊ वानखडे यांचे आभार. आणखी 10 गाड्या उपलब्ध होतील. आमदार सुमित वानखडे. विदर्भातील अनेक बस आगाराचा डोलारा भंगा झालेल्या बसेसवर आहे. बसेस इतक्या खटर झाल्या आहेत की कुठलीही बस कधी फेल पडेल याचा नेम नसतो. तरी देखील अनेकांची मजबुरी नागरिकांना अशा बसेसमधून प्रवास करायला बाध्य करते. नागरिकांनी हा प्रश्न जेव्हा नवनिर्वाचित आमदार सुमित वानखडे यांच्या समोर ठेवला तेव्हा त्यांनी नागरिकांना लगेच यातून मार्ग काढण्याचा शब्द दिला होता आणि तो खरा करून दाखवला. त्यांनी सध्या आरवी आगाराला 5 आणि तळेगाव आगाराला 5 गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. भविष्यात आणखी 2 आगाराला 5 गाड्या उपलब्ध करून देऊ असा शब्द त्यांनी परिवहन मंत्र्याने दिला असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी गाड्या तर उपलब्ध करून दिल्या झाल्या, पण त्यासाठी चालक आणि वाहक लागतील ते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे वचन त्यांनी नागरिकांना दिले. नागरिकांनी आमदार सुमित वानखडे यांचे आभार मानले आहे. आपल्या आरवी आणि तळेगाव डेपोला 10 बसेस माननीय परिवहन मंत्र्यांनी मंजूर करून दिलेल्या आहेत. आरवीला 5 बसेस आज आपल्याला मिळालेल्या आहेत. येत्या 1-2 दिवसामध्ये तळेगावला सुद्धा नवीन 5 बसेस मिळणार आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की पुढच्या महिन्यामध्ये अजून 10 बसेस आरवी आणि तळेगाव बसेस आगाराला मिळणार आहे. म्हणजे आपला जो बॅकलॉग आहे बसेसचा आणि एकाच वर्षात 20 बसेस आपल्या मतदारसंघात उपलब्ध होणार आहे. आणि म्हणजे आता स्थिती अशी राहणार आहे की आपल्याकडे बसेस आहेत परंतु चालक आणि वाहक नाही आहेत. चालक आणि वाहक यांची सुद्धा निश्चितच सोय करण्यात येईल. आणि आपल्या या ठिकाणी दोन्ही आरवी बस डेपोमध्ये तळेगाव बस डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन झालं.